सरकारी बॉन्ड अर्थात कर्ज रोखे म्हणजेच एखाद्या सरकारी प्रकल्पात केलेली गुंतवणूक असा बॉन्डचा सरळ अर्थ आहे। आता गुंतवणूक म्हटलं की त्याचा परतावा आलाच, म्हणजे कोणीही व्यक्ती बॉन्ड खरेदी करताना त्यातून आपल्याला परतावा मिळणार ही अपेक्षा ठेवणे स्वाभाविक आहे। पण इलेक्ट्रल बॉन्डच्या बाबतीमध्ये ही बाब स्पष्ट होत नाहीये। आतापर्यंत आपण पाहिलेल्या ऐकलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रल बॉन्ड म्हणजेच राजकीय पक्षांना देऊ केलेल्या देणगीचा बँक डिमांड ड्राफ्ट असाच निघतो। आता देणगी म्हणजेच कोणताही परतावा नाही हे सांगण्याची गरज नाही। असे असताना देखील केंद्र सरकारने आणलेल्या इलेक्ट्रल बॉन्ड योजनेमध्ये 2019 पासून आजपर्यंत जवळजवळ 20,000 कोटी रुपयांचे कर्ज रोखे भारतीय स्टेट बँकेतून खरेदी केले गेले। बरं, ते राजकीय पक्षांना देणगी म्हणून दिले गेले। आता कोणत्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता एवढ्या मोठ्या रकमांच्या देणग्या राजकीय पक्षांना देणं हेच मुळात गौड बंगाल आहे। त्यातही इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करणाऱ्या अनेक कंपन्या अशा आहेत की ज्यांनी आपल्याला मिळणाऱ्या नफ्याच्या कितीतरी पट अधिक देणग्या दिल्यात। म्हणजे सर्वात महत्त्वाचे हे बॉन्डच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपला छप्परफाट देणग्या मिळाल्याने हे नेमकं प्रकरण काय हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं। नमस्कार, मी विक्रांत नलावडे, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे। केंद्र सरकारने 2018 साली इलेक्ट्रल बॉन्ड ही योजना आणली। या योजनेतून भारतीय स्टेट बँकेच्या मार्फत 1,000 रुपयाच्या पटीत 1 कोटी रुपयापर्यंत इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करून ते आपल्या मर्जीने कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी स्वरूपात दिले गेले। 2019 पासून फेब्रुवारी 2024 पर्यंत खरेदी केलेल्या 20,000 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रल बॉन्डपैकी 6,600 कोटींचे बॉन्ड एकट्या भारतीय जनता पक्षाला देण्यात आले। त्या खालोखाल ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 1,397 कोटी, तर काँग्रेसला 1,334 कोटी, तर चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाला 1,322 कोटी रुपये इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून मिळाले। 15 मार्च रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सॅन्टियागो मार्टिन यांच्या फ्युचर गेमिंग या कंपनीकडून भारतीय जनता पक्षाला 1,300 कोटी रुपयाची देणगी मिळाल्याचे समोर आले। तर रविवारी निवडणूक आयोगाने नव्याने जाहीर केलेल्या माहितीनुसार एम.के. स्टॅलिन यांच्या डी.एम.के. पक्षाला फ्युचर गेमिंगकडून 509 कोटी रुपये मिळाल्याचे समोर आले। फ्युचर गेमिंग ही कंपनी लॉटरीच्या क्षेत्रात काम करते। या कंपनीचा नफा 200 कोटी रुपयांच्या आसपास असताना या कंपनीने भाजप आणि डीएमके या दोन पक्षांना मिळून 1,800 कोटी रुपयाची देणगी दिली। कशी? हा प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित केलाय। शिवाय सॅन्टिनो मार्टिन यांचा मुलगा भाजपचा सक्रिय सदस्य आहे, त्यामुळे फ्युचर गेमिंगने दिलेल्या देणग्यांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होते। भाजपला मिळालेल्या देणग्यांपैकी दुसरा सर्वात मोठा वाटा मेगा इंजिनिअरिंग या कंपनीचा आहे। या कंपनीने 966 कोटी रुपयांचे इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी केले। मेगा इंजिनिअरिंग या कंपनीला अलीकडेच मुंबईतील एक रस्ते प्रकल्पाचे 14,000 कोटी रुपयांचे काम मिळाले। इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी केलेल्या अनेक कंपन्या या शेल कंपन्या असल्याचा देखील आरोप होतो। यातील अनेक कंपन्यांनी त्यांच्या नफ्याच्या कितीतरी पट अधिक रक्कम देणगी स्वरूपात राजकीय पक्षांना दिलेली आहे। यामुळे या कंपन्यांच्या देणग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते। विरोधी पक्षांचा असा आक्षेप आहे की भाजपला देणग्या देणाऱ्या काही कंपन्यांवर ईडी, आयकर किंवा सीबीआयने छापे टाकले होते। हे छापे टाकल्यानंतर काही दिवसांमध्ये या कंपन्यांनी इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी केले आणि मग त्या कंपन्यांनी इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी केल्यानंतर काही दिवसातच त्यांना सरकारी कामांची कंत्राटे मिळाली। त्यामुळे यामध्ये कंपन्या आणि भाजपमध्ये मिलीभगत असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय। याचा सारा तपशील सार्वजनिक आहे। त्यातच भाजपने देखील हा आरोप अद्याप खोडून काढला नसल्याने संशयाचे मळप गडद होत आहेत। निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केलेल्या ताज्या माहितीनुसार 2019ची लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला तब्बल 6,986 कोटी रुपयांची देणगी मिळाली। राजकीय पक्षांना बेनामी मिळणाऱ्या देणग्यांमधून काळा पैसा वापरला जात असल्याचे सांगत केंद्र सरकारने इलेक्ट्रल बॉन्ड ही योजना आणल्याचे सांगितले। असे असताना देखील या योजनेत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गौडबंगाल होत असेल तर इलेक्ट्रल बॉन्ड शिवाय राजकीय पक्षांना, मुख्यत्वे राजकीय सत्ताधारी पक्षाला किती मोठ्या प्रमाणात काळा पैसा दिला जात असेल याचा अंदाज आपण घेऊ शकतो। भारतीय जनता पक्षाने अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना सीबीआयच्या धाकाने आपल्याकडे वळवून घेतले तर पक्ष फोडले, तर दुसरीकडे इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून कंपन्यांना ईडी, सीबीआयच्या धाकाने देणग्या गोळा केल्या असा थेट आरोप आता होऊ लागलाय। याचे नेमके परिणाम लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीत कसे दिसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे।